थोडं लवकर सोनम वांगचुक यांच्याबद्दल अटक करण्यात आली आहे आणि त्यांच्या समर्थनासाठी आज या नागपूरच्या संविधान परिसरामध्ये हम भारत के लोक याच्या अनुषंगाने आज सोनम वांगचुक यांच्या सपोर्टसाठी आज धरणं आंदोलन करण्यात आलं आहे आणि या धरणं आंदोलनामध्ये महिलांनी आणि पुरुषांनी मोठ्या संख्येने तिथे सामील झालं होतं. आपल्याकडे मान्यवर मॅडम बोललेलं आहे, काय सांगणार जाणून घेऊया. मॅडमला पाहिजे सर. मी समता सैनिक दल कांचन वासनिक, समता सैनिक दल महिला विंग प्रमुख. आज इथे सोनम वांगचुक यांच्या सुटका व्हावी याकरता इथे एक मोठं धरणं आंदोलन त्याबद्दल काय सांगाल? ज्यांनी सप्टेंबर 2020 पासून हे आंदोलन सुरू केलं त्यांची एकच मागणी होती की आमच्या लडाखला एक राज्याचा दर्जा द्यावा आणि 6th जे कमिशन आहे ते लागू व्हावं. परंतु त्यांना ते शांततेत चालत होतं. 5 वर्ष झाले त्यांनी हे आंदोलन सुरू केलं आहे. त्यांनी धरणे केलं, उपाशी राहिले, सर्व प्रकारचं केलं. परंतु दोन लोकांची आता यावेळी त्यांनी जंतर मंतरमध्ये केलं आणि ते लडाखपासून दिल्लीपर्यंत पायी गेले. भरपूर प्रकारचं आंदोलन केलं त्यांनी. हे सर्व आंदोलन त्यांचं शांततेत होतं. ते सायंटिस्ट आहे, पर्यावरणविद आहेत आणि त्यांनी जगामध्ये आपलं भारताचं नाव मोठं केलं. त्यांनी एक शाळा काढली की जिथे मतिमंद मुलं आहेत त्यांच्यासाठी एक मोठी शाळा काढली. त्याच्यामध्ये जे 95% नापास झालेले होते ते फक्त पर्सेंटेज कमी होऊन फक्त 25% झाले. म्हणजे त्याच्यामध्ये प्रगती झाली. ते नेहमी प्रॅक्टिकल विचार करतात. आपल्या पर्यावरण माहिती आहे लडाखमध्ये, तर त्यांनी एक ऊर्जा सोलर सिस्टीम तयार केली की जेणेकरून आपल्या सैनिकांना गरम वातावरण मिळायला पाहिजे. यांचं जे 5 वर्षापासून जे आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये दोघांची तब्येत अतिशय खराब झाली आणि म्हणून हे आंदोलन उभं झालं. यांनी खूप शांततेत केलं पण ते आंदोलन उभं झालं आणि त्या आंदोलनामध्ये मोदी सरकारने काही न करता त्यांनी मग ते आंदोलन संपवलं. 25 तारखेला त्यांनी आंदोलन संपवलं. ते घरी गेले आणि 26 तारखेला त्यांना घरून अरेस्ट करण्यात आलं. म्हणून आम्ही सोनम वांगचुक सरांचं समर्थन करतो आणि या मोदी सरकारचा निषेध करतो. आज मोठा एक वकिलांचा भी आंदोलन जो चीफ जस्टिस भूषण गवई यांच्याबद्दल जो त्यांच्यावर जो हल्ला झाला होता त्याचा निषेध करण्यासाठी एक वकिलांचा आणि संघटनांच्या वतीने सुद्धा वेगवेगळे संघटन सुद्धा त्यांचा निषेध करत आहे आणि भूषण गवईच्या सपोर्टमध्ये ते रस्त्यावर उतरले. काय सांगणार? चीफ जस्टिस आहे, चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे डॉक्टर भूषण गवई यांच्या सुद्धा समर्थनार्थ आम्ही उभे आहोत. कारण त्यांच्यावर हा जी मानसिकता आहे, जे सनातनी लोक आहे त्यांच्यावर एक जोडा फेकला म्हणजे त्यांना हे दाखवायचे की आम्ही तुम्हाला मानत नाही, आम्हाला बौद्ध जे तुमचे जस्टिस आहे ते आम्हाला मान्य नाही, हेच दाखवून द्यायचं आहे त्यांना. आम्ही त्यांचा सुद्धा निषेध करतो. या मोदी सरकारचा त्यासाठी सुद्धा निषेध करतो. आणि गवई हे बुद्धिस्ट आहे त्याच्यामुळे जर ते ब्राह्मण असते तर यांचा निषेध यांच्यावर जोडा फेकण्यात आला नसता. म्हणून आम्ही मोदी सरकारचा आणि त्या किशोर भोतेचा सुद्धा जाहीर धिक्कार करतो आणि मोदी सरकारचा निषेध करतो. मुर्दाबाद मुर्दाबाद. रिहा करो सोनम, रिहा करो. हम तुम्हारे साथ हैं. हम तुम्हारे मुर्दाबाद. आगे बढ़ो.